श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, MH मराठी स्टोरी किंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही स्वामींचे विचार. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण आजच्या आपल्या सिरीजमधील प्रश्न विचारणार आहोत. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला हा व्हिडिओ संपेपर्यंत सांगायचे आहे. व्हिडिओ संपल्यानंतर मी ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगणार आहे. आजचा आपला प्रश्न आहे, सध्या कुठले युग चालू आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे. श्री स्वामी समर्थ. मीपणा ठेवा दूर. संसारात पती पत्नी हे एक समान असतात. त्याग करा, आत्मानंदन मिळेल. संसार म्हटलं की सर्व काही आपल्याला हवं असं चालत नाही. दुःख जगाला सांगू नका. काळजी करणारी माणसं अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. त्यामुळं काळजी करणं सोडा. सर्व काही स्वामींवरती सोडा. स्वामी आपल्या प्रत्येक दुःखात आपल्यासोबत असतील. आपल्या सर्व दुःखांना दूर करण्यास स्वामी आपली मदत करतील. त्यामुळं नेहमी स्वामींवरती विश्वास ठेवा. आपण पती पत्नीच्या नात्याबद्दल स्वामींचे काही विचार या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लग्न तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही काही तडजोड करता. पती पत्नीच्या नात्यात चढ उतार तर होतच असतात, मात्र लग्नानंतर योग्य पद्धतीने हे नातं सांभाळायचे असेल तर स्वामी समर्थांचे काही उपदेश नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतात. नेहमी एकमेकांवरती विश्वास ठेवा. अनेक जण स्वामी समर्थांचे भक्त आहेत, तर जीवनाचे सार आपल्या आयुष्यात वापरल्यास पती पत्नीचे जीवन नक्कीच सुखाचे होऊ शकते. स्वामींनी केलेले उपदेश हे आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो, त्यामुळं विश्वास हा महत्त्वाचा आहे. पती पत्नीने एकमेकांसह कसे राहावे हे स्वामी आपल्या सांगतात. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, कर्म करत राहायचे, त्यांचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच. कितीही संकट आले तरी एकमेकांचा आधार पती पत्नींना असतो. जीवनाचे सार समजून संसार करायचा हेच नेहमी स्वामींनी सांगितले आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणत सदैव साथ देणाऱ्या स्वामींचे कोणते उपदेश तुम्ही संसारात वापरावे हे आता आपण जाणून घेऊयात. मीपणा दूर ठेवावा. संसारात पती पत्नी हे एक समान असतात.